विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी कुंडली गरुडा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सत्युयोग महाराज माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देजे प्रेम काही कडा ऐसे देजे प्रेम काही कडा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कडा ऐसे देई प्रेम काही कडा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कडा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं बालचरित्र सांगायचं. आपण सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार कितवा विचारला मी तुम्हाला? 8वा अवतार सांगितला. काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान जन्माला आले पाहिजेत, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, पुत्र प्राप्ती म्हणून देव प्राप्त झाला पाहिजे, याच्याकरता स्वयंभू म्हणून शतरूपा राणी यांनी तप केलं. सुत्पा नावाचा गंधर्व त्यांची धर्मपत्नी पृष्णी यांनी तपश्चर्या केली आणि दोघांनी एकच गोष्ट मागितली. तपश्चर्या करणारे 4 लोक म्हणजे 2 जोडपे, दोघांनी एक गोष्ट मागितली. लाला, हे भगवान, हे नारायण, हे आदिपुरुष, तो आमच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आला पाहिजे. आता बघा, भगवान एक मागणारे 2 जोडप, काय करायचं? पण दोघांची एकच मागणी. मग परमात्माने एका आईला सांगितलं, हे माता, हे मैया, हे माता, मी तुझ्या उदरी जन्म घेईल पण तुझं दूध घेणार नाही. एका आईला सांगितलं, हे माता, मी तुझं दूध घेईल पण तुझ्या उदरी जन्म घेणार नाही. मग ज्या आईला आश्वासन दिलं तुझं दूध घेईल ती झाली यशोदा मैया, नंद बाबा. आणि ज्या आईला सांगितलं की तुझ्या उदरी जन्म घेईल पण तुझं दूध घेणार नाही, देवकी मैया. आणि कोण? वसुदेवजी. देवकी मैया, वसुदेवजी यांनी पहा स्वयंभू म्हणून शतरूपा राणीचा अवतार. इकडे सुत्पा नावाचा गंधर्व, धर्मपत्नी पृष्णी, हे झाले नंदबाबा, यशोदा मैया. हो, यांनी तप केलं. नाथ महाराजांचे उभे काय पुण्य त्याचे, वसुदेव नंदाचे रत्न वैकुंठीचे पोटा आले. ते वैकुंठीचं रत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. हो, त्यांनी पुण्यच केलं. भगवान अवतीर्ण झाले. पण कसे अवतीर्ण झाले? कंसाने 6 मुलं मारले, लग्नामध्ये विघ्न आलं. कोणाच्या लग्नात? देवकी मातेच्या लग्नात विघ्न आलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मामाने जन्माला देव आले नाही, पण पहा, देवाच्या घरामध्ये दुःखाला सुरुवात केव्हापासून? आई वडिलांच्या लग्नापासून. कोणाच्या घरात? देवाच्या घरात. हा, आपल्या घरात जर एवढं तेवढं असेल तर मग काय? एवढंच नाही, सांगू का तुम्हाला, देवाच्या जीवनामध्ये दुःख सांगतो. आई वडिलांचं लग्न झाल्यापासून तर परमात्म्याची द्वारका पाण्यामध्ये बुडाली, तिथपर्यंत श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनात दुःख आहे. देव असल्यावरती हो, भगवान याच्यातून संकेत करतात की दुःखाला कधी घाबरायचं नाही. हो, निर्भय होऊन आत्मकल्याण होईल अशा पद्धतीनं जीवन जगा. घाबरायचं नाही हो दुःखाला. काही लोक दुःखाला घाबरून आत्महत्या करतात, चुकीचं आहे.
करायचीच नाही. दुःख जीवनात येतं. एवढं दुःख असलं एवढं दुःख देवाच्या जीवनामध्ये सांगतो तुम्हाला. सुतपा नावाचा गंधर्व धर्मपत्नी पृष्णी पहा, वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न ठरलं. लग्नामध्ये स्वतः कौस महाराज, कौस म्हणजे भाऊ स्वतः रथ हाकलण्याचं काम करतोय. विदा करण्याकरता आनंद आहे, बहिणीचं लग्न आहे, आनंद आहे. हो, विदा करण्याकरता रथ हाकलतोय. लग्न झालेलं आहे, विदा करण्याकरता रथ हाकलतोय. रथ हाकलत असताना तो नवरदेव ती नवरी त्या रथामध्ये विद्यमान. तेवढ्यात आकाशवाणी झाली, राजा त्या बहिणीचा लग्न सोडा आनंदाने पार पाडला, जिच्याकरता कन्यादान केलं, तिच्या पोटी तुला मारणारा अष्टम गर्भ जन्माला येणार आहे. मरण कोणाला गोड लागतं? 108 वर्षाचा म्हातारा राहू त्या बाबाला सांगा, बाबा तुम्ही आता मरून जावा. तो बाबा सांगतो, पण ठगाव मरून मी एकला राहिला पाहिजे. मरण कोणाला गोड लागत नाही, पण मरावंच लागतं. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई चढ गया सिंहासन, कोई बंदा जंजीर. घाबरला मौतीला. हो, मग काय केलं? त्या आपल्या बहिणीला पाहुण्याला कारागृहामध्ये ठेवलं. 6 मुलांचा वध केला. जास्त टाईम सांगतो पुढे. 6 मुलांचा वध केला. 7वा गर्भ ट्रान्सपोर्ट एंट्री रोहिणीच्या उदरात घातला. रोहिणी कृष्णाची आई. कोण? म्हणजे कृष्ण भगवंताचं वर्णन करत असताना कृष्ण भगवंताला 6 माता होत्या, आपल्या 7 माता होत्या. म्हणजे वसुदेवाला 7 पत्न्या होत्या आणि कृष्णाला 8 होत्या. आता पहा, वसुदेवाच्या 7 पत्न्या विला, रोचना, रोहिणी, देवकी, लक्ष्मण असे नाव आहेत ते. हो, असे 7 पत्न्या वसुदेवाच्या आहेत आणि कृष्णाच्या 8 आहेत. आता कृष्णाच्या 8 तुम्ही पाहून घ्यायच्या, इंटरनेटवर येतं ते मोबाईलमध्ये. हो, लक्ष्मणा, भद्रा, रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या. किती राहिल्या? विठ्ठल रोहिणी माता जी होती त्यावेळेला यांना कारागृहात ठेवलं होतं. ती बाई, ती माता, ती महिला नंद बाबा घेऊन गेले होते. त्यांचं नातं होतं, पण घेऊन गेले होते. आता ती माता तिथं हे कारागृहात दिवस देवकीला गेले, तिथला गर्भ त्या ट्रान्सफर केला आणि तिकडे खडबड सुरू झाली. मग त्याही वेळेला योग मायने सांगितलं, वास घाबरायचं नाही. हा जो गर्भ आहे, रोहिणी उदरी शेषबडी भद्र यादव समग्र वारे तुम्ही. हो, 7वा अवतार दाऊ भैयाचा म्हणजे शेष नारायण भगवंताचा. आणि 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले. देवाने जन्म नाही घेतला, प्रगट झाले. आयऊने संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. आयऊने संभव प्रगटला हा राघव परमात्मा प्रगट झाले. हो, 4-5 वर्षाची मूर्ती अशी प्रगट झाली आणि देवकी मातेने सांगितलं, का रे बाबा, तुला बाळ म्हणून बोलवलं, तू बाबा म्हणून आला. म्हणे मग होऊ का लहान? म्हणे मग हो, माझं वात्सल्य कसं पुरं होईल, तुम्हाला दिलेलं वचन कसं पुरं होईल. भगवान छोटे झालेत, एवढे झालेत, परमात्मा छोटे झालेत. आणि परमात्म्याला काय घेतलं? डोक्यावरती घेतलं आणि बंधनात होते वसुदेव महाराज. उचलीला कमळापती बंधने पायाचे गडती, जो त्रैलोक्याचा माय त्याशी बंधने करतील काय. देवाला डोक्यावरती घेतलं, बंधनातून मुक्त झाले. हो, वसुदेवजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नंद बाबाच्या घरी घेऊन जात आहेत. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, उचलेला कमळापती बंधने पायाचे गडती, त्रैलोक्याचा माय त्याशी बंधने करतील काय. कावड उघडती देखताची देवा प्रतिमती, मंद मंद पडे पाऊस श्री छाया विशेष. देवाला डोक्यावरती घेतलं, यमुना मातेने दर्शन दिलं आणि नंद बाबाच्या घरी कृष्ण परमात्माला तिथे सोडलं. आणि कृष्ण परमात्मा तिथे सोडल्यानंतर यशोदा मातेला मुलगी झालेली होती, तिचं नाव योग माया. त्या मायेला उचललं, तिला परत कारागृहामध्ये आणलं. ती माया कारागृहात रडायला लागली. रडी माया करी आकांत, नामा म्हणे उठले दूध. हो, दूध जागे झालेत. कौसाला निरोप दिला, महाराज आठवा नसून 8वी होती. तिचा पाय धरला, फिरवलं,
दगडावरती आपटणार तेवढ्यामध्ये हातातून सटकली आणि तिथे गेली. चतुर्भुजा देवी झाली. गोड असं सांगितलं, राजा मला काय मारतो रे बाबा, तुला मारणारा जन्माला येऊन गेलाय. मज लागी वधी, काय तुझं लागी वधी, उपजला मज आधी. मला काय मारतो, हो तुला मारणारा उपजला मज आधी. माझ्या अगोदर तो तिथे अवतीर्ण झालाय. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नंद बाबाच्या घरी सोडलं आणि तिथे भगवंताचा जन्म उत्सव साजरा झाला. नंद घर नंद भयो, आनंद भयो, घर नंद भयो, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, अंकी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की, नंद घर नंद भयो, जय कन्हैया लाल की, अंकी घोडा पालकी. जय कन्हैया लाल की. किती सांगू मी सांगू कोणाला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा झाला. सर्व पाहण्याकरता आले. देवाला पहा, जन्मोत्सव साजरा झाला आणि पाहण्याकरता, भगवंताला पाहण्याकरता सर्व आले. मग बाबा देखील आले. कोणते बाबा? मोठे बाबा, भोले बाबा आले. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, आके अलग जगाया, वेद कोई समझ न पाया, सबसे बड़ा तेरा नाम भोलेनाथ, भोलेनाथ. भोलेनाथ, भोलेनाथ, बड़ा दूर से आया एक जोगी, वो मैया दिखा दे मुख लाल का. भोलेनाथ आले. त्यानंतर अजून सांगू तुम्हाला, मावशी आली. मावशी आली. मावशी इतकी सुंदर सजून आली, इतकी सुंदर सजून आली. लगा के गजरा, पहन के साड़ी, चाल चले मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. आले मावशी सुंदर. नंदरा गोड चिंतन करतात. नामा म्हणे आली नंदाच्या अंगना, स्वरूप सुंदरा देवांगना. देवांगनासारखी मावशी दिसू लागली आणि यशोदेच्या घरी गेली. यशोदा, अगं तुला बऱ्याच दिवसात पुत्र झाला, त्याला पाहण्याकरता आली. म्हणजे बाई मी तुला ओळखत नाही. अगं तू लहान असताना माझं लग्न झालं. हो मी लहान, तू लहान, पण मला माहीत पडलं बऱ्याच वर्षानंतर तुला मुलगा झाला, मी पाहण्याकरता आले. लालाने मावशीचा आवाज ऐकला. लाला जागे झाला. म्हणजे माई येडी भाऊनीची घरी वापस करते. हा, भाऊनी वापस करायची नसते. हो, मावशीचा आवाज ऐकला. भगवान जागे झाले. मावशीनं केलं काय, यशोदेला काही कामाकरता पाठवलं, लालाला जवळ घेतलं आणि मग लालाला छातीशी लावलं. स्तनपान करायला लागली. स्तनपान करत असताना स्तनामध्ये विष होतं. परमात्म्याला डोळे लावले, विष ओढलं. हो, महादेवाची सेवा केलेली होती, महादेवाचे उपासकच होते. आता पहा, दोघांमध्ये एकच का हे, रामपूजी सदाशिवा भजन करी महादेवा, रामपूजी सदाशिवा. महादेवजी आले, विष ओढलं. परमात्माने काय केलं, दूध ओढलं. परमात्माने काय ओढलं, अजून पुन्हा रक्त ओढलं. परमात्माने दूध ओढलं, रक्त ओढलं, मग पंचप्राण वाढायला लागले. मग ती मावशी अशा हातपाय झटकायला लागली. मुंच मला सोड बाबा, मला सोड बाबा. देव म्हणे मी कोणाच्या घरी जात नाही आणि माझ्या घरी जो आला मी त्याला सोडत नाही. मी तुझ्या घरी आलो का, तू माझ्या घरी आली. मावशीला मोक्ष दिला, मावशीचा उद्धार केला. अजून परमात्मा थोडे मोठे झाले, रांगायला लागले. भगवान कसे रांगायला लागले, तडवे तड हात टेकीत, रंगणी रंगनाथ
रांगायला लागले. डाव्या गुडघ्याने रांगतो, आई मला लोणी दे म्हणतो, आई मला लोणी दे म्हणतो, आई मला लोणी दे म्हणतो. रांगायला लागले. रांगता रांगता अनेक लीला केल्या. कधी कधी रडावं देवाने, रडावं. यशोदा मातेने ते राधेला सांगू, राधा हे राधा, राधे 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 गे श्याम, राधे गे श्याम, राधे 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 नेई आता झडकली आपुलिया मंदिरा, राधे 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 गे श्याम. कधी कधी यशोदा माता एकटी म्हणते, काय म्हणते, रडते माझे बाळ संभावे ताराई, नाना परी करीतो छंद, रडतसे सुंदर रडते माझे बाळ तारे संभावे ताराई, रडते माझे बाळ तारे संभावे ताराई. नाहीतर मग ते आता नवीन निघालेले ते रडू नको बाळा, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रांगायला लागले. रांगता रांगता अनेक लीला केल्या. थोडे मोठे झाले, गवडणींच्या घरी जाऊ लागले. हो, त्या गवडणींच्या घरी जाऊ लागले. अनेक अनेक त्या गोपिकांना त्रास देऊ लागले. त्या गोपिका घरी येऊ लागल्या. यशोदा मातेला सांगू लागल्या, यशोदा बाई याला आवर, हा चांगला नाही, पण आईला पटत नाही. मुलगा कितीही खोडकर असला, आईला गोडच लागतो. जिला गोड लागत नाही ती सावत्र. जिने हाडाचं काढ केलंय, रक्ताचं पाणी केलंय, 9 महिने 9 दिवस पर्यंत सांभाळलंय, तिला तर गोड लागतो की नाही. मी नेहमी सांगतो, बालपणात मुलाला कोण आवडतं बोला ना, तरुणपणात माणसाला कोण आवडतं, म्हातारपणात कोण आवडतं बोला ना आता नातू, आणि शेवट कोणीच नाही. डोंगरजी महाराज म्हणतात, बचपन में बच्चों के लिए सबसे बड़ी माँ ही अच्छी लगती है, जवानी में सबसे बड़ी पत्नी ही अच्छी लगती है, बुढ़ापे में सबसे बड़ा पोता ही अच्छा लगता है, और अंतिम समय कन्हैया ही अच्छा लगता है. बस हा मान आवडतो शेवट. मला चिंतन कशा करता सांगायचं. यशोदा मातेला पटत नाही, पण त्या गौडाने सांगायच्या, बाई तुझा मुलगा, पण यशोदा सांगू लागली, माझा मुलगा चांगला आहे बाई, तसा नाहीये. माझा मुलगा कसा आहे सांगू का, पाड सगुण गुणाचे काने, पाड सगुण गुणाचे पाड सगुण गुणाचे काने, पाड दिसतंय गोजिरवाण, पाड दिसतंय गोजिरवाण, पाड दिसतंय गोजिरवाण, पाड दिसतंय काय पांग टकराने गे मुकुंदानी, काय पांग टकराने गे मुकुंदानी, माझा
मला माहिती आहे तुम्ही कशा आहात तर. यशोदा माता त्या गवळणींना बोलू लागली, तुम्ही कशा आहेत? तुम्ही लपून याचा भावरा आड घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे पुढच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही कुठला जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. हो मग परमात्म्याला यशोदा मातेने सांगितलं, भाऊ तू इथे राहू नको. काय करतो कृष्ण? त्या गौडने सांगायच्या, काय करतो लाला? रात्री गायी सोडून देतो, त्याच्या जागी गाढव बांधतो, लहान मुलांना चिमठ्या घेतो, आईसा साधितो डाव गे. सांग यशोदा सांग, तुझ्या नगरीत कैसे नांदावे. एक गवडण म्हणे, काय झालं बाई तुझा कृष्णाला यशोदा, तुझा कृष्णाला यशोदा मैया, माझ्या सासऱ्याची भली मोठी ढेरी आणि उन्हाळ्याचे दिवस शर्ट नाही, असा झोपला माझा सासरा. तुझ्या लालानं काय केला, असा डेरा घेतला दयाचा आणि माझ्या सासऱ्याच्या डेरीवर फोडला. म्हणजे तो डेरा कशाचा फोडला? अहंकाराचा फोडला, असं त्याचा अर्थ आहे. एक गवडणने काय केलं, असं सुंदर रांगोळी काढत होती ती गवडण, अष्टपाकडीची रांगोळी म्हणतात तिला. रांगोळी काढत होती आणि कृष्ण तिथे उभे होते, तिथे उभे होते. तो रंग संपला, एक कलर जो होता तो कलर संपला, तो घरात घेण्याकरता ती गवडण गेली आणि त्या गवडणीने सांगितलं, म्हणजे लाला जरा इथं लक्ष ठेव. हा ना ठेवेल ना, तुझं आहे ना घरी. ती गवडण मध्ये कलर घेण्याकरता गेली असताना लालाने काय केलं, त्याच्यावरती दंगली करून दिली. अष्टदळ काढिले अंगणी त्यावर मोठे चक्रपाणी असे, याचा अर्थ असा आहे. अष्टदळ या शब्दाचा अर्थ आहे 8 महासिद्ध्या, अनिमा गनिमा लगिमा प्राप्ती प्रकाम्या विशिता वशिता, अशा 8 महासिद्धींना म्हणजे परमात्म्याने तिथे कमतरता दाखवली. सिद्धी लावे पिशे कोण तया कुशे, असे हो रिद्धी सिद्धी निद्धी जेवत्याप्रमाणे मन नाही. म्हणून चिंतन करत असताना अशा अनेक लीला भगवान परमात्म्याने केल्या. यशोदा मातेने सांगितलं, कृष्णा तू इथे राहायचं नाही, उद्या जाई राणा सगळे घेऊन गोधना. परमात्मा गाई चारण्याकरता गेले. यशोदा मातेने लालाला सुंदर सजवलं, एक घोंगडी दिली, अशी गोड घोंगडी दिली, काठी दिली, घोंगडी दिली, काठी दिली आणि सजवलं आणि परमात्म्याला गाई चारण्याकरता पाठवलं. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी चालिता जायले पावला जगदती पावला जगदती पावला चारण्याकरता पाठवलं. हो घोंगडी दिली, काठी दिली, भगवान गाई चारण्याकरता गेले. तिथे सर्व गोपाळ जमले. गोपाळांनी विचारलं, सांगितलं, लाला आता इथल्या वातावरणामध्ये तुला कोण आवडतं रे? लालाने सांगितलं, मला ना राधा आवडते, मला ना या यमुनेचं पाणी आवडतं. हो मीठे रस से भरोडी राधा रानी लागे, महारानी लागे, मन कारो कारो यमुनाची हो पाणी लागे. हा यमुनाची तो तारी तारी राधा गोरी गोरी. यमुनाची तो तारी तारी राधा गोरी गोरी. वृंदावन में धूम मचाए बरसाने की चोरी. व्रज भालू की ललित गुड़ गाने लागे, गुड़ गाने लागे, मन कारो कारो जमुना जी को पानी लागे. मीठे रस से भरन राधा रानी लागे, रानी लागे, मन कारो कारो. गोपिकांना विचारलं, तुम्हाला कोण आवडतं? कृष्णाची आवड सांगितली, राधा आवडते, यमुनेचं पाणी आवडतं. पण पहा गोपिकांची आवड आहे. गोपिकांना श्याम आवडतो, भगवान आवडतो.
कोण आवडतो? विठ्ठल. त्या गोपिका सांगतात आम्हाला कृष्ण आवडतो. द्वारकानाथ मारा राजा रण छोडसे. काढी काढी. द्वारकानाथ मारा राजा रण छोडसे. इन मन माया लगाडी. काढी. मने माया लगाडी मारवाडा. इने मन माया लगाडी. ताड़ी ताड़ो तुम्हारे सामने रे. ताड़ी ना होई जो. जवानी माने राबाई ने कृष्ण मड्या रे. जवानी कही बाई जो. इने मने माया लगाडी मारवाडा. इने मने माया लगाडी. हे द्वारकानाथ मारा राजा रण छोडसे. इने मने माया लगाडी रे. हो, आनंद घेतला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं विचारलं कोण आवडतं? मला यमुनेचं पाणी आवडतं, राधाराणी आवडते. गोपिकांना विचारलं कोण आवडतं? श्याम आवडतो. हो, जाऊ द्या. भगवान श्रीकृष्ण परमात्माने सर्वांना जवळ केलं, सर्व गोपाळांना जवळ केलं. यमुनेच्या काठावरती तो काला केला. तोच काला संत महात्म्यांनी पंढरपूरला केला. तोच काला भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने आणि काही महात्मे मंडळी आहेत पत्रिकेमध्ये सर्वांचं नाव आहे. त्या महात्म्यांच्या कृपाप्रसादाने आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो. आता काल्याचा अभंग होईल, त्यानंतर काल्याचा प्रसाद घ्यायचा आणि त्यानंतर पुढची जी काही आहे सूचना ते दिल्या जातील. आता ज्ञानेश्वर माऊली होईल. बरोबर? ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 क्रीडा म्हणे शिराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे. काल्याचा अभंग म्हणा. या. चला, आणखी बोलणारे कोण आहे? आणखी आले कोण आहे? याला बोलून या. Thank you.